मी चैत्राली अनिल जाधव. मी मधुमिता विशाल चव्हाण. मी मुंबई गरवारे कन्या महाविद्यालय येथे 12वी आर्ट्समध्ये शिकत आहे. तर भारत या थीममध्ये सोलार पॅनलद्वारे शेतीसाठी सिंचन याविषयी कल्पना मांडण्याची संधी मिळाली. नवीन शिकायला मिळाले याबद्दल आम्ही भारत सरकारचे व आयोजकांचे आभारी आहोत. यासाठी आम्हाला आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल सुट्टे सर व उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे मॅडम आणि पर्यवेक्षक श्रीमती सुनीता माळी मॅडम आणि आमच्या टीमच्या मॅडम सुधा कुलकर्णी यांनी आम्हाला खूप छानपणे असं मार्गदर्शन केले. समृद्ध भारत म्हणजे काय? शिक्षण, संस्कृती, आर्थिक प्रगती हे करत असताना पर्यावरण संवर्धन केले जावे. त्यामुळे भारताचा प्रत्येक नागरिक सुखी आनंदी राहील. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या क्षेत्रात आर्थिक प्रगती, पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्ती वापरून घेईल म्हणून आम्ही सोलर पॅनलद्वारे शेती सिंचन ही कल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. ही सौर पॅनलद्वारे गोळा करून ती विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते. ह्याला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जाचे फायदे: वीज बिलाची बचत, दीर्घकालीन टिकाऊ व्यवसाय, यात इंधनाचा खर्च नाही. सौर ऊर्जेमुळे पिकांना गरजेनुसार पाणी मिळते. आपल्याकडील मुबलक सूर्यप्रकाश सिंचन प्रणाली साठी वापरून आणि विहिरीसारखे पारंपरिक पाणी व्यवस्थापन करून सिंचन प्रणालीचा वापर करून शेतकरी आत्मनिर्भर बनून समृद्ध भारत घडवू शकतो. या मॉडेलमध्ये सोलार पॅनल सौर ऊर्जा वापरून पाण्याचा पंप चालवतो. विहिरीतून पाणी घेतले जाते. पारंपरिक पाणी व्यवस्थेमुळे पाण्याची बचत होते व दुष्काळातही मदत मिळते. पाणी थेट शेतात पोहोचते आणि घर व शेती ऊर्जा स्वावलंबी दाखवली आहे. विहिरीतून पाणी घेऊन थेट शेतात पोहोचते, त्यामुळे पाण्याची मोठी बचत होते. पारंपरिक विहीर आणि आधुनिक सोलार तंत्रज्ञान याचा सुंदर संगम आहे. यामुळे शेती पर्यावरणपूर्वक, स्वच्छ आणि ऊर्जा बचत करणारी होते. यातून शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन ते खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होतात. दुष्काळाच्या काळातही विहिरीतील पाण्यामुळे पिकांचे संरक्षण करता येते. सरकारच्या कुसुमी योजनेतून सोलर पंप बसवण्यासाठी अनुदान मिळते. ह्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. हे मॉडेल आम्ही कार्डबोर्ड, माती, पाईप आणि छोटे सोलर सेटचा वापर करून तयार केले आहे.